हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? तो आज का ये सेशन अपना बहुत ही बेहतरीन होने वाला है ना? आज तो अपने साथ कौन कौन है? मानवी भी है और साथ ही साथ चार्मी भी है ना? तो आप लोग भी हाय कर सकते हो इन लोगों को। हाय दोस्त, दोस्तों कैसे हो आप लोग? कैसे हो आप लोग? आई होप बहुत ही बेहतरीन होंगे। आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। चलो चलो चलो, एनीवे बहुत जल्द इनके साथ भी मैं बीच बीच में बात करते रहूंगा, ओके, है ना? ऐसे ही अपना इंटरेक्शन रहेगा जिस हिसाब से आपको थोड़ा सा पढ़ने में बहुत अच्छा लगे। ये मेन है, एम है बच्चा अपना कि जनरली मैंने इन लोगों को बुलाया भी इसी हिसाब से है कि कैसा है इंटरेक्शन, अगर सपोज स्टूडेंट का और टीचर का एक साथ क्वेश्चन, जब भी हम लोग क्वेश्चनिंग आंसरिंग जब करते हैं, अगर दोनों का एक साथ अगर हो, है ना, तो एक बेहतर कन्वर्जेशन बनता है जिसके बुनियाद पे स्टूडेंट्स को भी अच्छा मतलब समझ में आता है और टीचर को भी बताने में भी इंटरेस्ट आता है। बाकी कुछ नहीं नायगा, होगा नाही? तर चला चालू करू का मग? चला चालू करू बरं हा. तर हा तुमचा आहे पहिला प्रश्न. आता हा पहिला प्रश्न कस कसा करावचा का? आप लोग चालू हो जाओ रपाक से, सोचो इसके बारे में क्या है, सोचो सोचो सोचो. अब देखो आप लोग भी सोचो बच्चा, आप लोग भी सोचना चालू कर दो. दिखता 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 सब दिखता. 8.94, चलो स्टार्ट कर रहे हैं, है ना? 8.94, आप लोग भी चालू कर लो हाँ. 8.94 माइनस 19.04 प्लस 10.35 माइनस 0.42. इसमें सबसे पहले हम लोग क्या करेंगे, क्या करना चाहिए? सबसे पहले बदमाश का इस्तेमाल करना चाहिए. तो बदमाश में हम लोग अगर सपोज देखें ना, बंडल देखो बच्चा, ये जो बॉडमास है बच्चा, इसमें कहा कहा क्या जाता है कि पहले ब्रैकेट, फिर ऑफ, फिर डिवीजन, फिर मल्टीप्लिकेशन, फिर एडिशन और फिर बाद में सब्सट्रैक्शन. लेकिन इसमें थोड़ा सा वैसा नहीं करना. इसमें क्या करना मैं बताता, देखो. अब हालांकि वैसे भी कर सकते हो, गलत नहीं है आपका, लेकिन इसमें एक चीज थोड़ा सा फोकस कीजिए. क्या? कि जो भी माइनस वाले रहते हैं ना, उनको पकड़ो और उनकी एडिशन करो, बस. अलग से मतलब बघा, हे जे मायनस वाले असतात त्यांना सेपरेटली डील करा. सीधा सीधा मतलब उनकी क्या करो, ऍडिशन. म्हणजे 19.04 आणि 0.42. ओके, 4 आणि 2 किती रे? 6. हा 4 जसंच्या तसं, 9 जसंच्या तसं आणि 1, कारण की ऍडिशन करून काय अर्थ नाही त्याचा. ठीक है, अब लेकिन आंसर को साइन क्या? माइनस. दोनों माइनस थे क्योंकि माइनस माइनस होता क्या है? प्लस. लेकिन आंसर को साइन माइनस. अब बचे कौन है रे? 8.94. और बचा कौन? मैंने लिख दिया था गलती से 0.42. 10.35. इसकी क्या करना पड़ेगा? एडिशन है तो एडिशन ही करना पड़ेगा, करना पड़ेगा. अब क्या होगा? 4 4 प्लाई 9, 9 और 3 12, एक कैरी 8 और 1 9 और ये 19. एट जिंदाबाद. ठीक है, अब मेरे को एक बात बताओ, सीधा सीधा यही पे समझ रहे हैं. देखो ध्यान दे ध्यान दे, ये माइनस और ये प्लस, क्या होगा? माइनस. 19.46 में से 19.29 गया, मतलब 100% आंसर माइनस में आने वाला है अपना, इतना पक्का. ठीक है, अब इन दोनों में से आंसर है बच्चा, पॉजिटिव तो नहीं है आंसर. ठीक है, अब देखो 19.46 में से 1929 को मुझे माइनस करना है. मुझे एक बात बताओ, 6 से 9 जाता है क्या? तो 16 से 9 माइनस करो फटाक से. दिमाग में ये सोचो, ये दिमाग में आपके आना चाहिए कि भाई 16 से 9 अगर सपोज मैं माइनस करता हूं तो 6 और ये कितना होता? 7. देखो माइनस में 7 कहां पे है? अरे इधर भी है, दोनों जगह पे. ठीक है, चलो मतलब 7 तो 100% है अपना. उसके बाद कैरी. ठीक है, 4 से 3 गया कितना? 1. 17 कहां पे? लास्ट डिजिट देखना है हमें, कहां पे? तो सी आपका ऑप्शन है, क्योंकि इसको अगर मैं सॉल्व करूंगा तो 19 से 19 गया 0, 0.17 आपका आंसर रहता है. ठीक है, लेकिन अपन अननेसेसरी इतना टाइम पास नहीं करेंगे. ठीक है, फट 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 दिमाग में चलना चाहिए कि इसमें सॉल्व कैसे करूंगा करके. ओके, चलो अब 7.8 देखो, ध्यान दो इसको कैसे करूंगा मैं. 7, नेक्स्ट एग्जांपल. 7.8 डिवाइड है मतलब 0.6 होगा, डिवाइड में है ना. अब माइनस 0.37 इंटू 0.9, इनको पहले मल्टीप्लीकेशन नहीं कर सकता क्या मैं? रफाक से कर सकता हूं. कैसे करूंगा मल्टीप्लीकेशन? ध्यान दे, मैं 0.37 को 37 मान लेता और 9 0.9 को 9 मान लेता. बघ ग बघ, आता 9 7 जा किती? 9 7 जा 63, 6 कॅरी. ओके, 9 3 जा 27, 27 प्लस 6 किती होते? 27 प्लस 6 30, 30. अरे 9 3 जा 27, 27 प्लस 3 होते 30 आणि ते 3 म्हणजे 33. कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट करा. 3 3 3. आता म्हणा सर हा आंसर होगा जी, बया है होगा. ये मैंने पॉइंट भूल गया था ना, 0.37 और 0.9 है.
पॉइंट भूला था, पॉइंट कितने डिजिट के बाद है, कितने, 1 2 और ये 3, मतलब 3 डिजिट के बाद पॉइंट एट 0.333 आ गया, आ गया। अभी ध्यान दो, पॉइंट और पॉइंट एक डिजिट के बाद है दोनों में, तो उसका मतलब पॉइंट तो मर गया। अब पॉइंट मर गया तो क्या हुआ, 78/6 माइनस 0.333। चलो 78 को सेपरेट में उसको अपन साइड में लेते, चलो 6 1 जा 6, बचा कितना, और 6 कितना जा, 3 जा 18, मतलब 6 कितना जा बच्चा, 1 3, 13 में से 0.3033 माइनस करोगे तो समझ में ही आता है कि 12 के आसपास आंसर आना चाहिए, क्योंकि 13 से 0 पॉइंट समथिंग गया, मतलब 13 से तो नीचे ही आंसर है, तो 8 तो हो ही नहीं सकता, माइनस तो बिल्कुल नहीं हो सकता, और ये तो हो ही नहीं सकता। फिर भी आपको चाहिए तो मैं करके बता रहा, देखो 13 पॉइंट जसं तसं असते आणि 0.333 मायनस करता तर असं होतंय, तर 10तून 3 गेलं 7, 10तून 4 गेले 6, 10तून 4 गेले पुन्हा 6, आणि हा इथूनच समजतं बघ 667 आहे म्हणून, पण इथं अजून तुम्हाला कन्फ्युजन असेल, दोन्ही ठिकाणी 667 आहे, तर 10 13 3 मधून 1 गेलं किती, तर 2। आता इतकं करायची गरज होती का, डायरेक्टली आपण इथून समजू शकत होतो ना की 13 मधून 8 येऊच शकत नाही, मायनस मध्ये तर हे येऊच शकणार नाही, ठीक है, म्हणून उत्तर तुमचा हाच होता, म्हणजे वेळ वाचतो आपला। मेरा कहने का इंटेंशन आपको क्या है कि अपना वक्त बचता है, बच्चा इस तरफ फोकस करो, ठीक है। चलो नेक्स्ट ले, समझ में आया, पक्का, हाँ okay, ठीक है, घर में जाके इसको लिखना ही है बच्चा तरह, हाँ, और आप लोग भी जच्चा जैसे समझ में आता है वैसे वैसे लिखा करो, ठीक है, रहा मत देखा करो कि और इसको मैं रिपीट करूंगा करके, है ना। चलो देखो ध्यान दो, अब 18.3 प्लस, अरे दिमाग खराब पा, अब जनरली इसमें क्या करते हैं बच्चे पता है, देखो क्या करते हैं, 18.3 प्लस 2.5, आता ऑफ म्हणजे च्या असते, आणि त्याच्यानंतर 1/0.025 माइनस 1/5। आता बहुत से बड़े पोरं क्या करते माहित है का, ह्या प्लस करते, प्लस काउन, अपने को सबसे पहले क्या करना चाहिए, इस च्या 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 सगळ्यात आधी च्या सगळ्यात आधी च्या बद्दल विचार करा, काय आहे च्या म्हणजे 2.5, च्या म्हणजे काय होतो रे, गुणाकार, 1/, सगळ्यात आधी त्याच गोष्टी करायच्या, म्हणजे सगळ्यात आधी डील तुम्ही कोणासोबत करणार, या जो तुम्ही च्या वाला सेक्शन होता ना आपलं, या सोबतच डील करायचं। ये गलती से भी आपने प्लस और इधर माइनस कुछ ना कुछ कर लिया, समझ जाना कि आपने जंग हार गए, मतलब इसका आंसर 100% आपका गलत आना। क्या है, बात क्लियर हुई, पक्का, है ना। चलो देखो, अब देखो इसके साथ डील करो, अब 2.5 है, मानते हो, 2.5 पॉइंट के बाद एक डिजिट है, अब इसका मतलब ऐसा ऐसा ही होता है ना, 18.3 प्लस 2.5 डिवाइडेड बाय 0.025, कारण कि 2.5 इंटू 1 2.5 होता है ना, पढ़े है ना हमने, ठीक है। अब देखो पॉइंट के बाद कितना डिजिट है, ऊपर में 1, नीचे में कितने हैं, 3, भाई बैलेंस कर दो ना सीधा सीधा, चलो बैलेंस करता, 1 2, मतलब हो गया, पॉइंट के बाद 3 डिजिट ऊपर भी और नीचे भी, तो जैसे वैसा हो जाए तो क्या होता है, पॉइंट मर जाते हैं, तो फिर क्या होगा, 18.3 प्लस 2500 डिवाइडेड बाय मात्र 25। क्या ये बात पकड़ में आई, और देखो वही पे आंसर रहता है, 25 कितना जा 25 होता रे, 25 1 जा, और ये 0 0 लगा दो, 18.3 प्लस कितना होगा वो, क्योंकि 25 1 जा 25, 0 थोड़ी ना काटा था उसने, है ना, तो 1 मतलब माइनस, अब क्या होगा रे, 1/5 को अलग से डिवाइड नहीं कर सकते, 5 कितना जा 0 जा 0, बचा कितना 1.05, 2 जा 10, खत्म, मतलब इसका आंसर क्या 0.2, लेकिन क्या ये आंसर है क्या अपना, नहीं। अब बदमाश के हिसाब से सबसे पहले क्या करना चाहिए, एडिशन, दिमाग खराब, मैं एडिशन करूंगा तो क्या होगा, ध्यान दे, ये 100 प्लस 18 कितना होता है, 118.3 माइनस 0.2, अब 118 के ही आसपास आंसर होना चाहिए, कोई है क्या 18 118, अरे बस क्यों मैं अननेसेसरी सामने देखते बैठू, 100 तो हो ही नहीं सकता, 145 बिल्कुल नहीं हो सकता, 87 बिल्कुल नहीं हो, अरे दिमाग खराब, यह 118 से ये 0.2 माइनस करोगे तो 100 होता क्या, होगा 100 होता बय, नहीं होता ना। अगर किसी को चाहिए तो तुम्हाला पाहिजे बयाऊ, तो तुम्हाला करून देतो, पा पा 118.3 मधून बयाऊ करायची गरज आहे का रे तुम्हाला, हा 3तून 2 गेला 1, आणि हा बिचारा 8च, अरे रे 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 118 पॉइंट, काय साठी तसा करावं, टाइमपास करूंगा मी, बाय आप ही सोचो टाइमपास होगा कि नहीं होगा, उससे अच्छा हा बाका ना, समजून येते ना आपल्याला, आपल्याला माहित आहे की भाई 0.2 त्या 118 ला काहीच करू नये,
बचा आहे तर तो 3लाच होणार. बस 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 आणि 118 बिचारा जसं तसाच राहील. तो जिथे direct बस गुड गुड बहुत बढ़िया. मतलब ऑप्शन आंसर आते आते बिल्कुल ऑप्शन की तरफ देखा करो की माझा येत असलेला आंसर हा पर्यायामध्ये कुठेतरी जवळपास दिसतोय का. बस समझ रहे हो क्या. तो आपका आंसर हो गया. चलो अब नेक्स्ट हा वाला पाऊंगा यक्कच नंबर. अरे रे 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 रे. अब देखो फोर किसी भी नंबर को इससे तो क्या आंसर आएगा आपका डायरेक्ट बता सकते हो क्या आप. 4.5 डिवाइड बाय 4.5 क्या आंसर रहेगा. 4.5 को अगर 4.5 से अगर डिवाइड करूंगा तो 1. अरे बहुत बेहतर. ये पहचानना आना चाहिए. आता कुठल्याही संख्येला त्याच संख्येने जर तुम्ही डिवाइड कराल उत्तर एकच येते ना का. तर आता हे ते पॉइंट देऊन तुमचे फक्त कन्फ्यूज करायचे काम करतात है ना. सोबतल्या सोबत डोळेही फ्यूज करतात. हा 4.5 डिवाइड बाय 4.5 बायता बरोबर असा वाटते दिमाग खराब. अरे रे रे दशांश संख्या आहे मला काही जमे नाही. पण बया ते दशांश राव नाही फशांश राव आम्हाला काय करावं लागते. दशांश राहिली तरी डिवाइड त्याच संख्येने करून तरी उत्तर एकच येते ना का. काय का मला सांग. आता 4/4.5 डिवाइड बाय 4/5 म्हणजे किती होते 1. आता राहिलेच किती का 4.5 इंटू 4.5. आता पाय मी सांगतो तुम्हाला 4.5 मायनस 4.5. आता बहुत से पोरं का करतात माहित आहे का करतात या 4.5 चा असा गुणाकार. सर 4.5 गुणिले 4.5 भैयाऊ गुणाकार कायले करता. पाय सीधा 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 सीधा. मैंने आपको 45 का बताया था. किसी भी नंबर के आखिरी में अगर 5 रहे तो उसका स्क्वायर निकालने की कला पता है क्या. 5ला जसंच्या नाही 5चा वर्ग 25 आणि 4च्या समोर काय येतोय 5 तर 5 20 तर 45चा वर्ग किती झाला 2025. हा काउंट केलं मी वर्ग कारण की 4.5 गुणिले 4.5 2 वेळा गुणाकार केला आहे ना. तर काउंट मी फालतू त्याला गुणाकार करत बसू मला ट्रिक माहित आहे ना माझं. तर चला आता 2025 उत्तर राहील का नाही कारण की पॉइंट नंतर किती अंक आहेत 1 आणि 2 तर 2 अंकानंतर पॉइंट लागेल. ठीक आहे तर 1 प्लस 20.25 मायनस 4.5 समजला का जी. आता पाय 20 आणि 1 किती होतात 21.25 मायनस 4.5. आता 21.25 मधून 4.5 जातील तर लगभग लगभग उत्तर किती येणार 16च्या आसपास येतं. आता हे दोन उत्तर राहू शकतात आपले. ठीक आहे बघा चला मायनस करा 21.25 मधून 4.5 मायनस करायचं पाय पाय का पॉइंट तर आलाच आला 5 जसंचा तसा आहे. आता 12तून 5 जाते का 12तून 5 काऊन नाही जागा. हा 2तून 5 नाही जात. ठीक आहे तर लक्ष द्या बरं 12तून 5 गेले किती का 7. ठीक आहे आता 0.75 कोटी कोटी आहे. आता म्हणाल सर या ठिकाणी आहे इथेही आहे पण बयाऊ 14 राहूच नाही सके ना. 21 मधून 4 जातील तर का 14 होतील का या सांगा 14 जातील का नाही. तर इथे किती 100% तुमचं उत्तर काय झालं समजला का. समजला का बघा समजला का पक्का तो होच म्हणजे. अच्छा समझला समझला. म्हणजे मी पूर्ण सॉल्व करून पाहिलो का. मैंने कुछ सॉल्व एक्स्ट्रा कियाच नहीं है बस मैंने 75 देखा मेरे को पता था की हा उत्तर राहणार आहे नाही तर हा उत्तर राहणार हे तर राहूच नाही सकत बय 14 और बाबा 21 मधून काय 4 गेले तर का 14 राहतात का ते पहिलेच कॅन्सल झाले. उरले कोण होते फक्त 16.5 और 16.75. समझ रहे हो बात को. ठीक है अब मेरे को एक बात बताओ. अब मुझको एक बात बताओ कि 11 पॉइंट क्या बोला मैंने 11 पॉइंट नहीं इसको सॉल्व करना है ना रे. अगर सॉल्व अगर सपोज दो इससे कॅरी वापस कर दिए थे. आता 11 मधून 5 गेले किती का अगर सॉल्व कोणाला पाहिजेच तर नाही का आपलं तर उत्तर निघालाय 6 आणि हा एक 16.75. अगर तो हा अपन छोटे बच्चों के हिसाब से देख रहे हैं ना. आता एक मधून डायरेक्ट अपन ने डायरेक्ट करने को देखा. वैसे बाकी बच्चे भी कर सकते हैं ऐसा कुछ नहीं. मैं बाकी ओवरऑल बच्चों के हिसाब से सोच रहा हूँ कि अगर सपोज किसी को नहीं पता चल. हाँ अजी छोटे बच्चे हो क्या तुम क्या बहुत बड़े बच्चे हो गए क्या. तुम भी तो चैंडरी चैंडरी बच्चे हो ना. अच्छा अच्छा चलो फिर से भिड़ते नेक्स्ट एग्जाम्पल. कोई दिक्कत नहीं. अब देखो अबे 7.2 हा तर एकच नंबर आएगा पा 7.2 इंटू 0.08 डिवाइडेड बाय 24. पहली फुर्सत में ऊपर वालों का मल्टीपल कर लो. 7.2 को भूल जाओ डायरेक्ट बोलो 7.2 के जगह पे 72 और 0008 को भूल जाओ और मात्र 8 लिखते.
चला 8 2 जा 16, 7 8 56 आणि 1 57. अरे किती अंकानंतर पॉइंट आहे का सांग बरं. एकम दोनम तीनम बॅट दिमाग खराब. 1 2 3 अंकानंतर पॉइंट. अजी समजला का जी. तर 0.576 भागिले का नाही 24. समझला का जी. अजी समझला का पक्का. अब 24. अब मेरे को एक बात बताओ सीधा सीधा, यहाँ पे पॉइंट के बाद कितना डिजिट है ऊपर में 3, नीचे में कितने हैं ये कहीं नहीं. तो मैं पॉइंट देऊ नाही सका का. 1 2 3 समजला का जी. अजी समजला का. आता मला सांग हे पॉइंट पॉइंट मेले की नाही मेले. मेले म्हणजे याचा उत्तर 576 डिवाइडेड बाय 24,000 येणार. सर कावजी हा होकटच बहुत मोटा झाला. ऐसा लग रहा होगा. मैंने बोला था ना ये नीचे वाले जीरो को उतना इंपॉर्टेंस नहीं देना. नीचे वाले जीरो को उतना मानना क्या नाही. या 24च्या फाळ्यामध्ये हा 576 येते का असा पहा. आणि येते पहा. आता तुम्हाला जर अगर सपोज तुम्ही लॉजिक लावाल ना तर 24 सोबत असा काय गुणाकार कराल जे 6 येते का पाय बरं. 4 सोबत काय 4 न गुणाकार करून पाहू का मी. 4 4 जा 6 और 4 2 जा 8 और 96 झाला का. ठीक है. तो एक काम नहीं रुको 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 रुको. वैसे अगर सपोज आपको डायरेक्ट हो रहा होगा तो ये 576 को मैं 24 से डिवाइड करके देखता. ठीक है. ज्यादा कुछ नहीं करता मैं. ठीक है. और देखो 24 2 जा कितना होता है रे 48 होता है. अब ये क्यों कर रहा हूं मैं पता है क्या. देखो ऊपर में हर जगह पे 26 और 24 रेडी है अपने लिए आंसर. बस पॉइंट का तगाजा है बस बाकी कुछ नहीं. ठीक है. अब देखो 7 से 8 जाता है क्या रे नहीं. तो 17 से 8 गया. 17 से 8 गया कितना. अरे 7 और वो 2 मतलब 9. ठीक है. और ये बेचारा मर गया 96. अब बीच निकाले थे 24 कितना जा. दिमाग खराब. देखो आंसर तुम्हारा रेडी. ठीक है. और लेकिन सर बोलोगे 24 पाय 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 24 किती जा. अरे 24 जाच एकच नंबर. ठीक है. और 24 का वो स्क्वायर था. ठीक है. तो ये इसका आंसर क्या आना चाहिए 24 डिवाइडेड बाय 2000 नहीं आता फक्त 1000 आलं पाहिजे. बरोबर आहे. समझे बात को. तो मुझे एक बात बता किसी के भी नीचे 3 जीरो रहे ऊपर जाता तो क्या होता. 3 अंक के बाद पॉइंट लागतो म्हणजे 4 2 3 अंक तर नाहीत नाही जी. तर लावणं बया 1 2 3 म्हणजे लागला. तर 0.024 कोटी आएगा. बस समझ रहे हो बात को. बगा आंसर निकालने की एक कला अगर सपोज आपने सीख लिया. मैं सच बता रहा हूं बच्चा आप सभी को बहुत फास्ट आपका पेपर सॉल्व होगा. आपको पता भी नहीं चलेगा. ठीक है. चलो देखो नेक्स्ट एग्जांपल पे भिडते हैं है ना. अगा नाही नगा 3.6 आणि 2.8. ठीक आहे. इथून 16तून 8 गेले 8 आणि हा इथे शून्य पाहिजे होता. आपण 1.8 दिला होता म्हणून आपली गलती झाली. ठीक आहे. एक कॅरी वापस करणार विसरलो होतो आपण. चलो आता 16 8 जा माहिती आहे ना तुम्हाला. आता 1.6 इंटू 0.8 करायचं आहे. कराय. तर 1.6 इंटू 0.8 किती होते 16 गुणिला 8 16 8 वाह 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 वाह. टेबल भूल गए. टेबल भूल गए. इथं तुझ्या तर 29 पर्यंत गेली ना तू. 15% मतलब 15 म्हणजे 20 पर्यंत आहे तर रेगुलर पूर्ण म्हणजे 15 म्हणजे सीरीज है. तो तू मेरे ख्याल से 28 तक पहुंच गई थी ना. 22 का अभी वो कर रही है. मैं 24 तक मतलब कि 24 का स्टार्ट कर रहा हूँ. 128 होता है बच्चा. कितना देखो अगर सपोज वैसा नहीं ध्यान आया तो 16 ऐसा 8 जा कर लेना रपाक से. लेकिन टेबल पार्ट रहा तो छान 66 8 जा 48 और ये कितना 12 8 1 जा 8 और 1. ठीक है. अगर याद नहीं आया तो अब मेरे को एक बात बताओ. 2 डिजिट के बाद पॉइंट मतलब 1.28 आंसर आया आपका. इसका पूरे का आंसर कितना आया 1.28. मग 6.4 मधून 1.28 मायनस करायचे. तर बघा कसं करणार. 6.4 मधून 1.28 इथं काहीच नाही म्हणून 0. काय 10तून 8 गेले 2. मग 4तून 3 गेले 1. पॉइंट जसंच तसं. मग 6तून 1 गेला 5. म्हणजे हा पूर्ण काय मिळाला तुम्हाला 5.12. आता 4.5 मायनस 5.12 करायचं होणार. पॉसिबल आहे. मोठ्यामधून छोटं मायनस करावं लागेल ना. म्हणून 5.12 मधून 4.5 माइनस करायचे. ठीक है. तो कैसे होगा 2 जैसे के वैसे. अब 11 से 5 गया 11 से 5 गया 6 आएगा बच्चा. एक कैरी तो इसका बचा कितना 1.60
2 0 5 -5 वो 1 कैरी या कौन सा 5 में से 5 गए 0 आता आपने 1 लिखा हाँ सर 1 कैरी 0 होगा है ना अरे हाँ हाँ बराबर है 11 कैरी उसका लिया नहीं था देखो ऐसे गलतियां हो रही है अपनी ठीक है चलो एनीवे अब बचा क्या बच्चा 72.9 मधून मला हे सांग मोठ्या संख्या कोणती होती मायनस ना पॉझिटिव्ह 5.12 त्याला मायनस साइन म्हणजे 0.62 तुमचा आंसर क्या ये बात पकड़ में आई आंसर नहीं सर माइनस कर हाँ माइनस करना है तो चलो 72.9 से अब 100% समझ में आ गया अपना आंसर कहाँ पे हो सकता है आप ही सोचो आंसर कौन सा हो सकता है एक तो 100% देखो पॉझिटिव्ह में आहे मतलब हा किंवा हा लक्ष द्या आता 10तून 2 गेले 8 9तून 7 गेले 2 28 कुठे आहे का पहा पॉझिटिव्ह एंडिंग में 28 उत्तर खत्म समझ रहे हो बात को समजलं ऑप्शन वरूनच डिस्कस करायचा हा समोर जायची अजून गरज नाही कन्फ्यूज करायसाठी राहिलही तुम्हाला मायनस ठीक है पर माइनस करो करायचा नहीं चलो नेक्स्ट नेक्स्ट एग्जाम्पल भिड़ते हैं बच्चा अभी अब देखो 8/24 इंटू 10/108 18/24 गुणीला 10/108 आता मला सांग रे हा भागाकार आहे ज्या संख्येच्या समोर भागाकार असतो सामने सामने आजा 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 हा बैठ हा सांगा काय होणार डिवाइडचं काय होणार गुणाकार आणि तो उलटाचा पालटा चला पायगा पाय 5 एक 5 दूने 10 ठीक है अब 12 के टेबल में 36 भी आता है और 108 भी आता 12 कितना जा 36 12 3 जा 12 कितना जा 108 9 जा अब मुझे आप खुद ही बताओ 9 1 जा 9 2 जा 18 अब 3 1 जा और 3 कितना जा 24 3 8 जा 24 3 6 जा 18 ठीक है भूलो नहीं छोटे छोटे टेबल अब देख ध्यान दे ऊपर में क्या बचा रहे 2 इंटू 2 मतलब 4 और नीचे क्या बचा रहे 8 4 1 जा 4 4 2 जा 8 दिमाग खराब 1/2 म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला नेहमी बस गुड 10 पाठच ठेवायचा 1/2 म्हणजे 100% शून्य पॉइंट पाहिजे कोणाला माहित नसेल तर बघा कसं काढायचं असतं 2 0 0 जा 1.0 म्हणजे 5 चा उत्तर समझला का जी चलो नेक्स्ट 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 चलो चलो खत्म कर रहे हैं अपन फटा 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 अब देख अरे रे हुकटे आहेत का हे चल पहा टेन्शन घ्यायची गरज नाही 4 4 जा किती होते अरे नाही 4 0.4 इंटू 0.4 इंटू 0.4 किती आहेत 3 आहेत तर 4 चा क्यूब किती असते गुड 64 लिहिलं मी पण 64 हा पॉइंट मध्ये आहे का उन पॉइंट का इस्तेमाल नहीं करना पड़ेगा तो पॉइंट किती अंकानंतर आहे 1 2 3 बघा 0.4 0.4 1 2 3 तर 3 अंकानंतर पॉइंट द्या आता 1 2 या दिमाग खराब समजलं मग करा प्लस अरे दिमाग खराब अजून 0.4 प्लस 0.4 प्लस 0. म्हणजे तेवढाच होईल ना 0.064 डिवाइडेड बाय नीचे में देखो 5चा क्यूब माहित आहे का 125 पण 3 अंकानंतर पॉइंट प्लस पुन्हा तेच राहणार आहेत 0.1 से 25 हा आम्हाला बया समजते आम्हाला ये नाही का ना तर पाय येते पाय पाय आता लक्ष दे का 4 आणि 4 8 6 6 12 एक कॅरी एक जसाचा तसा आणि शून्य जसाचा तसा आता पाय 1 से 25 ने 1 से 25 किती होतात का अच्छा 1 से बघा बघा 5 आणि 5 10 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हे 250 समजलं का अरे समजला का जी आता 250 पॉइंट नंतर वरती पण 3 अंक आहेत खाली पण 3 अंक आहेत बरोबर है तो इसका क्या होगा सीधा सीधा मर गया तो 128 डिवाइडेड बाय 250 समजला का जी पक्का जी है आता मला सांग 128 डिवाइडेड बाय 25 गुणिला 10 लिहिलो तो काही फर्क पड़ेल का अब उस 25 को 128 से डिवाइड नहीं कर सकता क्या मैं आराम से कर सकता तो देखो इधर कर रहा 128 को इस 25 से डिवाइड करता पॉइंट में आएगा तो देखते बैठेंगे 25 किती जा 128 होते 25 5 जा 125 समजलं 0 0 झाला 8 5 गेला
3 पॉइंट दिला तर काय होतो 0 25 एक 25 दिमाग खराब किती उरलं 5 मग हा किती 0 25 किती दुने किती 50 उत्तर किती हा नाही उत्तर तुमचं येणार 5.12 तर 5.12 वाला कुठे आहे का 5 से 12 कुठे दिसते का हाच हो ना गा आता पाहू 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 संपला नहीं उत्तर आपला हा 10 डिवाइड में क्या है 10 बाकी है ना क्योंकि मैंने 25 को डिवाइड किया था 128 से तो 5.12 आया था 10 तो बाकी है तो वो शिफ्ट कहाँ पे होता है लेफ्ट में म्हणजे हा एक शून्य आहे खाली म्हणून लेफ्ट मध्ये जाणार तर उत्तर तुमचं 0.5 से 12 तो तुम्ही पहिलेच सांगितलं होतं कारण की 5 से 12 कुठेच नाहीये तिथंच आहे असं असं कधी कधी असतात ठीक है तो ये इजी था चलो नेक्स्ट देखते बच्चा समझ लो कोई टेंशन नहीं लेना इसमें बहुत इजी है ये हाँ चलो हाँ का म्हणजे च्या होते का म्हणजे च्या ठीक आहे लिहून टाकायचं जैसे देखो 1/12 आहे भागाकार 4/9 आहे च्या म्हणजे गुणीला 3/2 मायनस 6.25 प्लस 1.05 बराबर ठाक 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 कर रही ना पता नहीं कौन है देख इसको पहले सॉल्व करूंगा 2 जा 3 कितना जा 3 जा मतलब 1/12 डिवाइडेड लिखने का 12 1/12 डिवाइडेड बाय 2/3 ठीक है माइनस 6.25 प्लस 1.05 चलिए आखिरी एग्जांपल लेते खत्म कर दे ठीक है दिमाग खराब इसका पागल करती है ठीक है चलो सबसे पहले क्या उसके बाद क्या करेंगे अपन डिवाइड 1/12 इंटू 3/2 3/2 माइनस 6.25 प्लस 1.05 3 कितना जा 4 जा मतलब 1/8 होता है माइनस 6.25 प्लस 1.05 ठीक है अब देखो 1/8 को मैं डिवाइड करके रख सकता हूँ क्या पॉइंट में है सब तो क्यों उसको वैसे फ्रैक्शन में रखूँ 8 0 जा 0 बचा कितना 1 पॉइंट करूंगा 0 8 2 जा 16 अरे 8 1 जा करना पड़ेगा सॉरी 8 1 ये यार दिमाग खराब इनके वजह से काम ही नहीं कर रहा है मैं 8 1 जा 8 फिर से बचा कितना 2 0 8 2 जा 16 समजलं उरलं किती 4 मग तो काय 8 5 जा 40 म्हणजे 0.125 माइनस 6.25 प्लस 1.05 तो ध्यान दे 0.125 में से 6 पॉइंट माइनस करना है आपको तो 6.6 छोटा है 25 माइनस करूंगा तो क्या होगा बताओ 10 से 5 गया 5 5 से 2 गया 3 2 से 1 गया 1 और चमचा 5 से 3 गया 2 2 से 1 गया 1 और 6 से 0 गया 6 म्हणजे माइनस 6.125 प्लस 1.05 अब 100% माइनस प्लस क्या होता माइनस मतलब 6 से 1 गया 5 आंसर अपना जरूर है 2 इसमें चलो देखते फिर माइनस करना है ना तो 6.125 में से 1 पॉइंट अरे क्या टबर टबर लगा दिया भाई तो 5 से 0 गया 5 और 12 से 5 जाता क्या नहीं तो 5 और 2 7 ठीक है और फिर 0.75 कहाँ पे सी ऑप्शन लेकिन आंसर बड़े नंबर का साइन क्या रहेगा माइनस तो इसलिए सी ऑप्शन समझे क्या पागल कर दिया पूरा उसने तो ये बच्चा आप लोगों के लिए होमवर्क रहेगा ये कोई बड़ी बात नहीं है ये आप लोगों के लिए होमवर्क रहेगा ठीक है तो देखो बच्चा नेक्स्ट एग्जांपल लेते हैं हम लोग जैसे 0.44 4.4 0.4 0.004 आणि 4 0.004 याला असेंडिंग ऑर्डर मध्ये कन्वर्ट करायचं आहे कोणत्या ऑर्डर मध्ये कन्वर्ट करायचं आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये कन्वर्ट करायचं आहे कसं करणार मी बघा बघा
असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय होते? असेंडिंग ऑर्डर म्हणजे होतं सीधा सीधा चढता क्रम. ठीक आहे, कोणता क्रम? चढता क्रम है ना. याला म्हणतात चढता क्रम. ठीक आहे, चढत्या क्रमामध्ये तुम्हाला याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉइंट मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, डेसिमल संख्यामध्ये है ना, कुठली पण संख्या पॉइंटच्या जितक्या जवळ असणार, हे लिहून ठेवून द्याल जे मी बोलत आहे तुम्हाला आता. ठीक आहे, कुठली पण संख्या पॉइंटच्या जितक्या जवळ असणार ना, ठीक आहे, तितकी ती संख्या मोठी असते, हे लक्षात ठेवायचं. आणि पॉइंटच्या जी कुठली पण संख्या जितकी दूर असणार ना, ठीक आहे, ते तितकंच छोटी असते. समजलं का? म्हणजे आता बघा इकडे, हा पॉइंटच्या नंतर हा 4 खूप जवळ आहे, 4.4 हा पण जवळ आहे, 0.4 हा पण जवळ आहे, पण हा 0.004 बघा हा खूप दूर आहे. हा म्हणजे सांगण्यामागचं तात्पर्य तुम्हाला हे आहे मला, की बघा आता हा 4 पॉइंट हा पण आहे का रे? हा 4 पॉइंट असायला पाहिजे, 4 पॉइंट है ये. ठीक है, ये पॉइंट है बच्चा, ये 4 पॉइंट है. ये देखो, उसने यहाँ पे दिया नहीं है बराबर, मैं दे देता. ठीक आहे, ये 4.004. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा बघा जितकं दूर असते ना तितकं तो काय असते. ठीक आहे, आता इथून तर आपल्याला समजूनच येत आहे बघा, 0.44, 0.4, 0.4. ठीक आहे, आता इथून सगळ्यात छोटी कोणती संख्या वाटत आहे तुम्हाला? डायरेक्टली सांगू शकता ना, 0.4 सगळ्यात छोटी संख्या वाटत आहे का हे तुम्हाला? हा, सगळ्यात छोटी वाटत आहे का? सांगा सांगा बघू, फक्त विचार करना है कि कशा पद्धतीने तुम्ही याला डील करा. ठीक है ना. अब देखो बच्चा, सबसे मेन चीज, सबसे छोटी कौन सी है? मी काय सांगितलं आताच, पॉइंटच्या खूप नंतर खूप दूरपर्यंत जर संख्या असते ना, सगळ्यात छोटी असते. बघा 0.4 जवळ आहे रे, ही मोठी असणार. तर सगळ्यात छोटी कोणती संख्या आहे तुम्ही सांगा? सगळ्यात छोटी कोणती संख्या आहे? तर 0.004. मी काय करून बघितलं का? नाही बच्चा. ठीक आहे, उसके बाद त्याच्यानंतर कोणती संख्या? 0.4. त्यानंतर कोणती संख्या? 0.4. हा सॉरी सॉरी सॉरी, ये क्या है? 0.44. समजलं का? छोटी संख्या, कारण की हे शून्य असते याच्यासमोर, म्हणजे हा 40च झालं. ठीक आहे, हा मग 44. छोट्यापासून मोठ्याकडे जातो आपण. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 4.4. त्याच्यानंतर हा झालाय, मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, 4.004. 0.004. ठीक आहे, तर हा क्रम कुठे आहे फक्त इतकं बघा रे. समझ रहे हो? हा क्रम कुठे आहे फक्त बघा, कुठे आहे? 0.004 हा पण आहे, 0.004 हा पण आहे, 0.004 हा पण आहे. छोट्यापासून मोठ्याकडे जायचं आहे, म्हणजे हा छोटा आहे सगळ्यात, हा छोटा आहे, मग त्यानंतर मग हा, आणि मग त्याच्यानंतर हा. हा क्रम कुठे आहे रे? बघा 0.04 हा इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, म्हणजे तुमचं उत्तर ए राहणार. ठीक है, समझलं. और उस दिन मैंने ये भी बताया था की कधी पण 0 वाले हे जितके पण असतात ते 0.44 म्हणा किंवा 0.4 म्हणा, 0.004 म्हणा, हे कधी पण 1च्या कमी असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चलो अब नेक्स्ट बघा. यदि हा आपला झालेला प्रश्न आहे रे. यदि म्हणजे जर 85 पॉइंट, बघा तुम्हाला काय दिलं आहे, 85.5 गुणीला 45.60. ठीक आहे, याचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे 3898.8 बच्चा. ठीक आहे, जर असेल, ठीक आहे, तर याच्या बघा आता बघा तुम्हाला काय करायचं असते, इथे 8.55 गुणिला आहे ना आपला, 8.55 गुणिला 4560, याचं पण उत्तर आपलं 100% तेच येणार आहे. ठीक आहे, आपल्याला बघा आता तुम्हाला काय करणे आहे, हा 8.55 करणे आहे, म्हणजे हा पॉइंटला कुठे नेला तुम्ही? इकडे नेलं. ठीक आहे, पॉइंट को कहा लेके गए? लेफ्ट में लेके गए. तो इथं पण पॉइंट कुठे जाणार? लेफ्ट मध्ये गेला. म्हणजे आता हा जो पॉइंट इथे होता, कुठे गेला रे? आता इथे आला. म्हणजे काय झाला तुमचा? 389.88. ओके, आता याचं काम झालं. आता याच्याबद्दल बघा. ठीक आहे, आता याच्याकडे तुमच्याकडे काय 4560 आहे, म्हणजे पॉइंट कुठे गेला? एकक दशक, 2 कदम सामने गया. ठीक है,
आता 2 कदम अगर सपोज समोर गेला असेल तर मला सांग हा पॉइंट पण 2 कदम समोर जाणार 1 2 म्हणजे उत्तर काय राहणार 3 8 9 8 8 पॉइंट 0 म्हणजे खत्म. कोणता वर्ग आहे 3 8 9 8 8 खत्म. चलो ठीक है. चलो नेक्स्ट एग्जांपल देखो बच्चा. नेक्स्ट पर्याय बघा सर 0.5 0.005 पाय पाय काही टेन्शन नको घेऊ. 0.5 आहे भागीला 0.005 आहे प्लस 0.4 आहे भागीला 0.004 आहे. बया पॉइंट नंतर इथे एक अंक आहे इकडे खाली 3 आहेत इथे का 2 अंक कर. इथे किती आहे 3 इथे करून टाक 3 तर मग पॉइंट मेला. तर मग काय झाला 5 से भागीले का नाही 5 आणि वर्त का नाही 4 से भागीले का नाही 4. समझला का. ठीक है. तो अब इसको काट डालो कितना जा 1 जा म्हणजे हा 100 झाला. इसको भी काट डालो कितना जा 1 जा आणि 100 अधिक 100 किती होतात का 200. उत्तर. काही टेन्शन लागला का तुम्हाला नाही. हा चल मग आता समोर जाऊ. चला आता समोर जाऊ. आता काय म्हणतोय की याचं डेसिमल स्वरूपात म्हणजे दशांश स्वरूपामध्ये बदला म्हणते कोणाला 15 2/5 ला. बया आम्हाला समजते पाय पाय. आता मला सांग आता 15 2/5 आहे ना गा तर 100% 15 पॉइंट तुमचा उत्तर राहणार आहे. ठीक आहे. या 2/5 सोबतच डील करा फक्त म्हणजे त्या 2 ला 5 सोबत डिवाइड करा म्हणजे 5 झिरो जा झिरो हा 2 आणि हा बिचारा टुरक्या होता बरोबर हा टुरक्या म्हणजे हा 5 4 जा 20 म्हणजे तुमचा उत्तर किती का 0.4 म्हणजे 15 म्हणजे काय झाला हा 0.4 सीधा सीधा 15.4. कोणता आहे का कोटा आहे उत्तर. समजला. चल नेक्स्ट प्रश्न पाय. नेक्स्ट प्रश्न बघ जर 74.57 ला 5.98 ने गुणाकार केला असता आलेलं उत्तर किती हा प्रश्न आहे. अरे काय आता ह्या गुणाकार सांगत बसायचा आहे का हा याचा गुणाकार तुम्ही नाही करू शकणार का सीधा सीधा है ना. इसका मल्टीपल बच्चा आप लोगों को करना है. ठीक है. 7,57 गुनीला 5.98. ठीक है. मर्जी आपकी बच्चा इसको कैसे सॉल्व करना है ना उसी हिसाब से इसको जज करो. ओके. कोई भी अननेसेसरी इसको टाइम पास करने की जरूरत नहीं है ना. अगर सपोज आपको चाहिए तो मैं बता भी सकता हूँ ऐसा कुछ नहीं है लेकिन आप इसे होमवर्क के हिसाब से इसको फास्ट में कितने फास्ट आपका आंसर आता है ये मुझे देखना. ठीक है. देखो ट्राय करके देखिएगा. बाकी नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न काय आहे रे द व्हॅल्यू ऑफ द सम ऑफ 1/, का होगा तो 1/10 9/100 आणि 18/1000. ठीक है. तो इसको अगर सपोज मुझे सॉल्व करना है तो मैं कैसे करूंगा. अरे काहीच नाही का हा 1/10 म्हणजे काय होते 1/10 म्हणजे होते 0.1. ठीक आहे. त्याच्यानंतर 9/100 म्हणजे काय होतोय तर 0.09 आणि 18/1000 काय होतो. आता हे तुम्हाला माहित पाहिजे कसं काय आलं. पाई जितके शून्य खाली असतात तितक्या अंकानंतर वरच्या संख्यामध्ये पॉइंट द्यायचा. ठीक आहे. हा 18 आहे फक्त दोनच अंकी आहेत 3 आहेत तर देऊन द्या ना 0.18.0. समजला. यांची म्हणते बेरीज सरा. सम म्हणजे मीनिंग होतोय बेरीज. कोणाची बेरीज तर 1/10. ठीक आहे. हा बघा प्रश्न तुम्हाला समजलं. बेरीज कोणाची म्हणते 1/10 9/100 आणि 18/1000 याची बेरीज तर असं मी काढत आहे. ठीक आहे. बेरीज करत असताना लक्षात ठेवायचा पॉइंटच्या आधी पॉइंट लागतोच लागतो. ठीक आहे. आता बघा इथं काय 0 इथे काय 0 0 चला 8 10 आणि हा 2 म्हणजे हा 0.2 से 8 असेल ना का. अरे खत्म उत्तर 0.2 से 8. समजला का. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न बघा 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 काही टेन्शन घ्यायचं नाही. व्हॉट विल बी द सम ऑफ 400 310 500 आणि 8000. याचा मीनिंग काय आहे बघा. आता बघा आता याचा मीनिंग असा आहे की बेरीज सांगा म्हणते कोणाची कोणाची बेरीज सांगा म्हणते. पहा प्रश्न पहा काही टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतोय त्याच्याबद्दल लक्ष द्या. ठीक आहे. 400 आता जनरली अगर सपोज मी सांगू ना दशांश मधला 1000 दशांश मधला 100 आणि दशांश मधला दशक या सगळ्या गोष्टीबद्दल विचारलाय. आता 400 म्हणजे 400. ठीक आहे. 400 बघा असं कसं राहील मराठीमध्ये की 4
400, ठीक आहे, अधिक 3 टेन्स म्हणजे 3 दशक. म्हणजे बघा अशा टाईपचा प्रश्न राहू शकते. कसं 4 शतक अधिक 3 दशक अधिक 500. म्हणाल सर 100 म्हणजे काय? हे मराठीमध्ये मी सांगत आहे. हा प्रश्न मी मराठीमध्ये सांगत आहे. तर 5 यामध्ये लक्षात ठेवायचा दशांश मधला दशांश मधील, ठीक आहे, 5 गुणिला दशांश मधील शतक, ठीक आहे, शतक प्लस 8 दशांश मधील, ठीक आहे, काय तर 1000. समजलं? हा प्रश्न आहे बच्चा. तर 4 शतक म्हणजे काय असते? 400. समजत आहे? 4 शतक म्हणजे काय? तर 400 बच्चा. 4 शतक म्हणजे 400. 400 झालं. 3 दशक म्हणजे 30. ओके. आता 5 दशांश मधील शतक. आता मला सांग, हा शून्य पॉइंट कधी पण शतक कधी असतं, दशक शतक कधी कधी असते दशांश संख्येमध्ये? हा एकक स्थान, हा दशक स्थान, ठीक आहे, आणि हा शतक स्थान, ठीक आहे. त्याच्यानंतर 0 पुन्हा 8 दशांश मधील 1000 स्थान. तर हा एकक पॉइंट म्हणजे एकक, मग दशक, मग शतक आणि मग 1000. यांची बेरीज सांगा म्हणते रे बयावरे. काही टेन्शन घ्यायची गरज आहे का? काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही बघा. तर बाकी रिकाम्या जागा भरावाला काम आहे पुरा. हा चला, 8 किती किती 8, 5 किती किती 5, 0 0 किती किती 0, मग 0, 4 3 आणि हा 430.058. बस उत्तर. फक्त हे समजायचं होतं की हा प्रश्न कशा स्वरूपाचा दिलाय. ठीक आहे. 4 शतक म्हणजे 400, 3 दशक म्हणजे 30, 5 दशांश मधील शतक म्हणजे 0.050. पॉइंटला एकक स्थान समजायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न बघा कसा राहू शकतोय. बघा याचा मीनिंग असा है कि आशीष वेंट. अब इसको मैं थोड़ा सा आपको हिंदी में बता दूं, चलो या मराठी में भी बता देता. ठीक है. आशीष नावाचा मुलगा तुम्ही लिहू सकता. ठीक है ना. जो मराठी में लिखना चाहते हैं वो मराठी में बिल्कुल लिखिएगा. ये इंग्लिश में कोई भी नहीं लिखेगा, ये भी ध्यान दीजिए. आशीष 45.5 रुपये घेऊन बाजारात गेला. कुठे गेला? बाजारात. किती रुपये घेऊन गेला बाजारामध्ये? बाजारामध्ये किती रुपये घेऊन गेला रे? तर 45.5 रुपये घेऊन गेला. एकूण रुपये त्याच्याकडे 45.5 रुपये होते. ठीक आहे. त्यामधून 15.5 रुपये त्यांनी भाजी घेतली. काय घेतली? भाजी घेतली. किती रुपयाची? 15.5 रुपयाची. ठीक आहे. आणि 18.8 रुपयाची नोटबुक घेतली. 18.8 रुपयाची नोटबुक घेतली है ना. नोटबुक घेतली. तर त्याच्याकडे किती पैसे उरले? हा तुमचा सरळ सरळ प्रश्न. समजला का? हा तुमचा सरळ सरळ प्रश्न आहे. तर मला सांग, भाजी आणि नोटबुक, ठीक आहे, भाजी आणि नोटबुक याची तुम्ही जर बेरीज केला, ठीक आहे, तर त्यांनी पैसे किती खर्च केले हे माहिती पडून जाणार. तर चला 5 आणि 8, 5 आणि 8 किती होतात रे? 5 आणि 8 किती होतात? 13. ठीक आहे. तर मग पॉइंट हा समोर गेला. ठीक आहे. पॉइंट 8 आणि 5 13 आणि 1 14 आणि मग 24. अजी त्यानं का नाही 24.3 रुपये खर्च केले. ठीक आहे ना दगा. पण हा तुझा उत्तर आहे का? कधी कधी बघा पर्यायामध्ये 24.3 पण असते बरं. ठीक आहे. ते तुमचे मोठे दिमाग खराब करू शकतात पर्यायामध्ये. आता किस्मत तुमची चांगली आहे जी इथं पर्यायामध्ये नाहीये. आपण मस्त खुश होतो सर 24.3 उत्तर आला आला आला. भैया हा उत्तर नव्हे, हा खर्च केला यानी इतके. इसने क्या किया? खर्च किया. ठीक आहे. खर्च किया. पण बाजारात पैसे किती घेऊन गेला होता तो? 45.5. खर्च किती केले? 24.3. तर उरले किती? अरे उरले किती हा जेव्हा आपण काढत असतो, उरले कसं काय काढतो रे? उरले कसं काय काढतो? तर तर आधीचे पैसे मायनस
खर्च पैसे, ठीक आहे. तर आधीचे पैसे किती होते? 45.5 मायनस 24.3. मला सांग, 5तून 3 गेला, पॉईंट 5तून 3 गेला 2. कोणत्या पर्यायात 2 आहे का? पाय पाय पाय, इथंही आहे ना, इथेही आहे. चला, काही टेन्शन घ्यायचं नाही. चला, मग 5तून 4 गेला 1. कोणत्या पर्यायात? पॉइंटच्या आधी 1 आहे. बस, तुमचा उत्तर तर हा 100% तुम्हाला भेटलाच आहे. समोरही जाण्याची गरज नाही. तरी पाहिजे तर 4तून 2 गेला किती? 4तून 5तून 4, 11.34. अरे हा किती आला आता? 8, 5, 13. अरे भगवान, इथं हा 34 येईल ना रे. 34, ठीक आहे. तर 34.3, ठीक है. तो हा येतो बच्चा तुमचा किती? 11, ठीक है. देखो इसको थोड़ा सा समझ लेना, थोड़ा यहाँ पे मेरी गलती हो गई थी. बघा, याची जेव्हा बेरीज करता तेव्हा 34.3 येतोय. जे खर्च करण्याची रक्कम असते ना, ते 34.3 झाली. पण त्याच्याकडे उरले किती हा प्रश्न आहे. तर आधीचे पैसे आणि खर्च केलेले पैसे हे मायनस करायचं. उत्तर तुमच्या समोर राहणार, ठीक आहे. चलो, नेक्स्ट प्रश्न बघा बच्चा. बघा, आता हा पण तसाच टाईपचा प्रश्न आहे. मीराकडे 95 रुपये होते आणि ते 95 रुपये घेऊनच बाजारात गेली, ठीक आहे. म्हणजे मीराकडे एकूण किती रुपये होते? एकूण होते 95, ठीक आहे. आता बघा, जिथे जिथे खर्च करेल ना, तिथे तिथे मी मायनस करतो आता डायरेक्ट. आता 3.5 प्रति पेनच्या दराने त्यांनी 12 पेन घेतले. अरे रे, आता पेन किती घेतले त्यांनी? पेन किती घेतले रे? 12 पेन घेतले. किती रुपयाप्रमाणे घेतले? म्हणजे 3.5 प्रमाणे घेतले. 3.5 रुपयाचा एक पेन. तर 12 पेन किती रुपयाचे होणार? सीधा सीधा त्याचा हिसाब लावायचा. आता 3.5 न लावता 35 लिहा आणि 12 सोबत गुणाकार करा. 5 दुने 10, 2 तिरी 6 आणि 1 7, एका 5ची 5 आणि एका तिरी तिर्री 0. 7 आणि 5 किती होते जी? 12. मग किती जी? 420. एका अंकानंतर पॉइंट म्हणजे किती रुपयाचे झाले का? 42 रुपयाचे पेन झाले. मग पेन्सिल घेतलं ना बयानं, तर पेन्सिल किती रुपये किती घेतलं पेन्सिल? पेन्सिल घेतलं त्याने 1.6 प्रति पेन्सिल की दर से 12 पेन्सिल घेतलं, ठीक आहे. हे पण 12 पेन्सिल घेतलं. किती रुपयाच्या प्रमाणे? 1.6 प्रमाणे, ठीक आहे. म्हणजे एक पेन्सिल 1.6 रुपयाची, तर 12 पेन्सिल किती रुपयाचे? बया, टेन्शन नको घेऊस. 12 गुणिले 16 करून टाक. पॉइंट नंतर पाहू. 6 2 जा 12, 6 1 जा 7, 1 2 जा, अरे 7 नाही हो बया, 6 1 जा 6 आणि 1 म्हणजे 7 लिहिलो. 1 2 जा 2 आणि 1 1 जा 1. हा 2, 7 आणि 2 9 आणि हा बिचारा 1. तर एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून पॉइंट. म्हणजे 19.2 तुमचा का झाला? उत्तर नव्हे बया. पेन्सिल घेतल्याची किती किती रुपयाची पेन्सिल घेतलं तो हो. चला, मग दिमाग खराब, अजून पुस्तकही घेतलं का? कॉपी घेतलं ना? 5.2 प्रति कॉपीच्या दराने 8 कॉपी खरेदी केल्या म्हणते. म्हणजे बुक राहते ना तुमची, बुक, पाय का बुक. हा जो बुक आहे ना, हा बुक त्यानं किती रुपयाप्रमाणे घेतलं माहित आहे का? 5.2 प्रमाणे 8 पुस्तका घेतलं 5.2 रुपयाच्या हिशोबाने. म्हणजे एका पुस्तकाची किंमत 5.2 आहे, तर 8 पुस्तकाची किंमत किती राहणार? बया, गुणाकार कर ना, 52 ला गुणाकार कर सीधा सीधा 8 सोबत. 8 दुने 16, 8 45 ने 1 41. एका अंकानंतर पॉइंट है म्हणून ये. तो 41.6. अच्छा बच्चा देखो, अब मुझे आपको बताना है करके इतना समय लग रहा है बच्चा, ठीक है. आता खर्च केलेल्याचे प्रश्न पहिले हे आहेत. तर हे सगळे घेऊन म्हणतोय, हे सगळे घेतल्या असता पेन पेन्सिल न बुक हे घेतल्या असता त्याच्याकडे किती रुपये कमी पडतील असा त्याचा प्रश्न आहे. समजला का? कारण की त्याच्याकडे तर 95 रुपये फिक्स होते, पण त्यांनी खर्च जास्त केलं असेल ना. बघू किती खर्च केलं. हे खर्च किती केलं हे काढण्यासाठी आपल्याला बेरीज करावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पॉइंट म्हणजे 0. 6 आणि 2 किती रे? 8. रप्पा रप्पा तिथेच खरं ठेवायचं. त्याच्यानंतर 9 आणि 1 10 आणि 2 12, ठीक आहे का. आता पाय 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 1 हा 10. 102.8 रुपयाचा त्यांनी खर्च केला ना बयानं. पण घेऊन किती गेलता पैसे? बया हालमचा 95 रुपये. तर मायनस करून अगर सपोज मायनस केलं, आपल्याला मिळून जाणार किती, की किती त्याच्याकडे पैसे कमी पडले म्हणून, ठीक आहे. हा बिचारा 8च. आता 12तून बच्चा 5 गेला, तर हा भेटले तुम्हाला 7. 7.8 कोटी आहे. बस उत्तर तुमचा
समजला का जी? सगळ्याला समजला का जी? पहिले काय करायचं, एकूण त्याच्याकडे 95 होते रे. पेन त्यानं घेतलं ना बयाना 12 आणि तेही त्याची एकाची किंमत होती 3.5. तर 12 पेनाची झाली 420. म्हणजे हा 420 नाही, एका नंतर पॉईंट म्हणजे 42. ठीक आहे. मग पेन्सिलही घेतलं ना बयाना 12. एक पेन्सिल होती 1.6 रुपयाची, तर 12 पेन्सिल झाले 19.2 रुपयाचे. ठीक आहे. मग बुकही घेतलं ना त्यानं बयानं किती 8. एक बुकाची किंमत होती 5.2, तर किती रुपयात झाले 41.6. समजला का गा? आता हे त्यांनी घेतलेले सामान आहे, पण त्यांनी जेव्हा सामान घेतलं का नाही, ते झाले टोटल 102 रुपयाचे. पण त्या बयाजवळ 95 रुपये होते, म्हणजे किती रुपये कमी पडले? त्यासाठी मायनस करावचा म्हणजे उत्तर भेटते. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न बघा 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 बघा. व्हॉट विल बी द व्हॅल्यू, या पूर्ण दिलेल्या संख्याचा गुणाकार किती आहे असं म्हणते. ठीक आहे. तर पायगा काही टेन्शन घेवायचा नाही. म्हणजे 0.5 गुणिले 0.05 गुणिले 0.5 गुणिले 5.5. पॉइंटला विसरावे. पॉइंट को भूल जाओ बच्चा, कुछ नहीं है. ठीक है. पॉइंट को भूल जाओ. अब पॉइंट को भूल गए तो 5 पाचा किती 25. ठीक आहे काका. पण हा 1 आणि 2 आणि 3 अंकानंतर पॉइंट, तर सर पॉइंट झाला सर, झाला जी झाला. बया थांब, संपला नाही. आता 0.5 से 5 गुणिले 5.5. समजला का गा? पहिले पाऊन टाक. आता या 25 ला 5 से 5 ने गुणाकार करू आणि 5.5 ने गुणाकार करू. चल 5 से 5 गुणिले का नाही 25. पाय रप रप करू. पाचा पाचा 25, 2 जसं तसा पाचा पाचा 25 प्लस 2 5 जा 10, 1 जसं तसं 2 5 जा 10. काय होणार 5 2 6 2 1, म्हणजे 12,625. उत्तर नव्हे तुमचा बयव. थांब, हा किती अंकानंतर पॉइंट आहे पाय 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. एड दिमाग खराब. आणि इथं 6. आता याच्या सोबत तुम्हाला गुणाकार करायचा आहे कोणाला 5.5 ला. ठीक आहे. 5.5 लक्ष दे कसं करणार बघ. तर 0 पॉइंट, त्याला पॉइंटची काय आपल्याला घेणं देणं आहे का रे? नाही. डायरेक्ट ती संख्या लिही 1 2 6 2 5 गुणिला 5.5 कर, म्हणजे 55 कर ना सीधा सीधा. पाचा पाचा 25, 5 दुने 10 2 12, मग 5 सक 30 आणि 1 1 30, 5 दुने 10 3 13 आणि 5 1 5 आणि 1 6. बया तेच संख्या येईल ना अजून 5 2 1 3 आणि 6. यांची बेरीज कराल तर काय गा? यांची बेरीज कराल तर काय येते पाय. अरे बया पाय पाय काय येते पाय. काऊन नाही जा रे हा रे उचले बापा. हा बया तर नाही झाला हा. चला पाहू, त्याच्याही पाहू काय तर खेळ. आता 5 जसंच्या तसं. 5 आणि 2 7, 1 आणि 2 3, 1 3 आणि 1 4 आणि 6 आणि 3 9 आणि हा जसंच्या तसं. म्हणजे 6 9 4 3 7 5. हे आकडे कुठे दिसतात रे तुम्हाला? इथेच दिसत आहे बस. आता पॉइंट किती अंकानंतर लागेल तर मोज. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. तर 1 2 3 4 5 6, त्याच्यानंतर 7 आणि हा 0.0694375. एकदा अजून बघा म्हणजे तुम्हाला समजून जाणार. गुणाकारच करणं होतं आपल्याला, दुसरं तिसरं काही नाही. ओके. नहीं समझेगा तो मैं फिर से बता दूंगा बच्चा आप लोगों को कल. देखो आता बघा, आता बघा बघा शेवटचा प्रश्न राहिला आपला काही काही. मग झालं मग. ठीक आहे. चला फास्ट मध्ये करूया. याला दशांश संख्येमध्ये रूपांतर करा रे असं म्हणतोय. दशांश संख्यामध्ये रूपांतर करा म्हणते रे. आता पाय 34 आणि हा 3/15. मला सांग पाय गा, हा 34 पॉईंट तर 100% उत्तर येणार. आता 3/15 ला भाग द्या फक्त. 3/15 ला भाग द्याल तर कसं द्याल? आता हा बिचारा चॅन्ड्री आहे, तर मोठा कर. कसा? पॉइंट देऊन घ्याला. ठीक आहे. आता 15 कितीच्या 30 गा 15 दुने 30 होते. खतम सर. तर पॉइंट 2 म्हणजे 34.2 कोटी आहे रे उत्तर. पायगा काय काय प्रश्न असते सोपे असतात हा. चला आता बघा,
गोकुल 250 रुपए लेकर बाजार गया। उसने 84.5 रुपए की सब्जी तथा 42.6 की कापिया खरीदी, तो उसके पास कितने पैसे शेष बचे? बया तो बाजारात घेऊन गेलता 250 रुपये, पाय पाय एकूण पैसे तो बाजारात किती घेऊन गेलता? 250. ठीक आहे. आता बघा जे जे खरेदी केली ना मी डायरेक्ट मायनस करतो, त्या 250 मधून डायरेक्ट मायनस करणं चालू करतो बघ. ठीक आहे, कारण की खरेदी केलं म्हणजे त्याच्याकडचे पैसे कमी झाले ना, पैसे द्यावे लागतात ना, फुकट थोडी भेटते. ठीक आहे, तर बाय 84.5 रुपये त्याचे खर्च झाले. कोटी खर्च झाले, त्याचे पैसे खर्च झाले भाजी घेतल्यानं. बयानं माहित नाही किती भाजी कायची घेतलं तर भाजी मध्ये खर्च झाले त्याचे 84.5. खर्च झाले तर मायनस करणं का सरळ सरळ. तर आता हा पॉइंट नाही आहे म्हणजे देऊन दे. 0तून 5 गेले नाही जात, 10तून 5 गेले 5 ऍट या नंबर, 10तून 5 गेले पुन्हा 5. ठीक आहे, आणि 15तून आता 9 गेले, 15तून 9 गेले किती होतात रे? 6. ठीक आहे, आणि हा बिचारा 1. ठीक आहे, म्हणजे 1 से 65.5 रुपये आता सध्या उरले आहेत भाजी घेतल्यानंतर. पण अजून बया तिथेच नाही थांबला तो, त्याला माहित नाही रस्त्यात जाता जाता का नाही अजून ते का म्हणतात बुकही घ्यायची इच्छा झाली. तर त्यानं बुक घेतलं किती रुपयाची? 45 नाही 42.6 रुपयाची. आता मला सांग बुकही घेतलं तर काय फुकट देईल का तो? ते सासा थोडी हो. ठीक आहे, त्याला देऊन देईल फुकट है ना. आता पाय मला एक गोष्ट सांगा, तो जो बुक घेतलं पैसे द्यावा लागले त्याला म्हणजे खर्च झाला, जेव्हा खर्च होते तेव्हा मायनस करायचा. कोटून कर्ज जेवढी उरली आहे तुझ्याकडे रक्कम तिथूनच कर्ज ना का. तर सांग 15तून 6 गेले किती का? 15तून 6 गेले सर 9 राहतेची. ठीक आहे, आणि मग म्हणजे पहा या 2 पैकी उत्तर आहे तुमचं आता, समजूनच राहिला. आता मला सांग, आता 5तून 3 गेले किती? 2. आता पाय 2 पाडी आहे 2 आहे, मोठे चालाक झाले हे लोक. ठीक आहे, 6तून 4 गेले 2. आता तो ओळखू शकता ना 22.9 कुठे आहे शेवटी शेवटी. बस हा तुमचा फायनल उत्तर राहायचा. ओके, हे बारीक बारीक चीजें समजो बच्चा. एकदा लक्षात ठेवायचं, जेव्हा तो खर्च करते एकूण मधून मायनस करायचं. एक एक मायनस करत चला. अननेसेसरी नंतर मग त्रास होत अननेसेसरी मग नंतर आपल्याला त्रास होत नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न बघू. चला, अरे हा पण तसाच आहे रे, हा होमवर्क राहणार तुम्हाला. ठीक आहे, याचं उत्तर सांगाल मला, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, 0.08 8.08 8.0. आताच सांगितलं होतं तुम्हाला काय, पॉइंटच्या जितक्या जवळ संख्या असेल ना तितकी ती काय असते? मोठी असते, आणि पॉइंटच्या जितक्या दूर असणार तितकी ती संख्या छोटी असते. हे लक्षात ठेवा आणि त्याचाच उपयोग करा. ठीक आहे, ओके. चलो देख बच्चा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, म्हणजे याचं उत्तर किती राहणार असं सोडवा. याला सोडवा म्हणते डायरेक्ट. ठीक आहे, सोडवा कोणाला? 0.2 गुणिला 0.04 गुणिला 0.08 गुणिला 1.6. काय होणार रे? मला एक गोष्ट सांग रे, तू मला एक गोष्ट सांगा. पहा गुणाकारच करणे आहे ना पुराच्या पुरा. या 2 ला 4 ने गुणाकार नाही करू शकत आपण. 2 × 8. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 8 आणि हा 16. का गुणाकार नाही करू शकत का? 8 8 64 गुणिला 16 करू. तर 64 गुणिला 16 करत असताना माझ्या हे लक्षात आलं 6 4 जा 24. फटाफट फास्ट देखो. 6 is 36 plus 2 38 plus 1 4 जा 4 1 6 जा 6. हा 4 8 आणि 4 12 6 आणि 3 9 आणि 1 10 1024. पण उत्तर कसं? आता हा उत्तर नाही, 1024 कुठे आहे बघा? सगळ्याच ठिकाणी 1024 1024. पण पॉइंट नंतर अंक किती आहेत? मोजा न गा, मोजा मोजा. पॉइंट नंतर 1 2 3 4 5 आणि 6. तर तुमच्याकडे 4च आकडे आहेत. जास्तचे बनवा ना मग. 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत का? 6 आहेत रे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 च्या नंतर पॉइंट लावा. उत्तर कुठे आहे पाय? 0.001 0.001 024. समजला का जी? उत्तर तुमचा सी. समजला? म्हणजे पॉइंटला विसरायचा, उत्तर काढायचं आणि मग पॉइंट देत बसायचा. ठीक, ओके. चलो नेक्स्ट देख बच्चा. आता तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे यांची, म्हणजे याला पण सोडवणेच आहे. सोडवा असा प्रश्न राहते. तर लक्ष द्या, 0.1 भागिला 0.004 प्लस 0.5 भागिला 0.004. काही टेन्शन घेवायचा नाही. एक गोष्ट लक्षात घे, भागाकार भागाकार हे जे भागाकार आपण छेदामध्ये जे बघत आहोत ती संख्या समान आहे. इथे पण काय आहे?
0.4 आहे, इथे पण काय आहे 0.4 आहे. तर वरच्या संख्येची डायरेक्ट बेरीज कर. तर 0.1 अधिक 0.5 यालाही असा लिहून द्यायची मला गरज होती का? नाही. पाय 0.1 आणि 0.5 मध्ये तू बेरीज करशील तर उत्तर डायरेक्ट 0.6 येते ना बयाऊ. काऊन? कारण की 5 आणि 1 6, पॉईंटच्या नंतर एकच अंक आहे, पॉईंटच्या नंतर एकच अंक आहे, आणि खाली काय होणार रे? फक्त 0.04. मला एक गोष्ट सांग, पाय 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 ठीक आहे, पॉइंट नंतर वरती एकच अंक आहे आणि खाली 3 आहे, तर एक दोन जास्तचे देऊन दे, म्हणजे झाला बॅलन्स. बॅलन्स होता बरोबर तो बिचारा मेला. आता 6 से भागीला 4 तुले करणे आहे. ठीक आहे, तर पाय कसा करचो. आता 6 से ला 4 ने डिवाइड करू. 4 म्हणजे 4, किती उरले 20, 4 पंचे 20, आणि तो शून्य म्हणजे हा शून्य. तर हा किती होणार रे बाबा? 150 रुपये होणार. किती होणार? 150. पण मला सांग, हा उत्तर आहे का येते? सर आहे जी आहे. तर हा तुमचा उत्तर समजला का गा? ठीक है, चलो नेक्स्ट. इसका योगफल का मान क्या होगा? योगफल म्हणजे होतो बच्चा बेरीज. काय होतोय? बेरीज. काय होतोय? बेरीज. काय करायचं आहे? 1/10 अधिक 2/10. ठीक आहे, 1/10 अधिक 2/20. ओके, प्लस 4/40. अगा, किती 10 आहे, किती 20 आहे, किती 40 आहे. अननेसेसरी टेन्शन घेवायचा नाही. 10 ले 40 बनवू शकतो का? हो जी. म्हणजे कसा बनल? 10 गुणिले 4 करतो, तर बया वरती 4 न गुणाकार करा लागेल. तर 1 चौ 4 आणि 10 चौ 40. आता सर येते 20 आहे ना जी, 20 त्याला 40 कसा बनवू? बया 2 न गुणाकार करणं, तर मग झाला 40 खाली, तर वरती 2 नच गुणाकार करा लागेल. तर 2 दुने 4 अधिक 4 भागीला 100. एकच नंबर कामजी. 40 आणि 40 40 सेम आहेत, छेद समान आहे, तर भागीला किती येणार? 40. तर 4 अधिक 4 अधिक 4 किती होतात रे? 4 तिरी 12 नको कर जा, नाही तर का कर जा. 4 4 4 म्हणजे किती? 12. समजला का? पण हा उत्तर हो का? न जी हा उत्तर. मग कसा उत्तर काढायचा? 12 भागीला 4 गुणिला 10 म्हणजे 40 होते. 4 किती? तिर्री. आता 3 भागीला 10 म्हणजे काय? 0.3. कोटी आहे जी उत्तर. बघा काय काय प्रश्नाचे उत्तर फटाक से तुमच्या दिमागात यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. द व्हॅल्यू ऑफ, बघा मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, 100, 10, 310 आणि 1000. ठीक आहे, याचा मिनिंग काय होतोय ना? याचा मिनिंग असं लक्षात ठेवा. बघा बघा बघा, याचा मिनिंग काय आहे रे? दशांश, सॉरी सॉरी, हा बघा, 800, 10, 10 आणि 1000. ठीक आहे, यांची बेरीज केल्या असता किती तुमच्याकडे उत्तर येणार, हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा, 8 शतक अधिक 1 दशक अधिक दशांश 3 मधील दशांश मधील दशक, ठीक आहे, प्लस 1 दशांश मधील प्रश्नच नाही समजत कधी कधी, हजार. ठीक आहे बच्चा. तर 8 शतक म्हणजे काय होते रे? 800. 1 दशक म्हणजे काय होते रे? 10. समजला? 1 दशक म्हणजे काय होते? 10. जसं मी समोर जातो तसं मी प्लस करत आहे, लक्षात घ्या. 3 दशांश मधील शतक म्हणजे पॉइंट नंतर दशक स्थानी काय राहणार आहे? 3. ठीक आहे, 1 दशांश मधील हजार म्हणजे काय? तर पॉइंट नंतर शतक स्थानी, म्हणजे सॉरी, हजार स्थानी, म्हणजे एकक हा झाला, दशक, शतक आणि हजार. तर इथे 1 राहणार. काय आहे का हा उत्तर? 0 3. अरे दिमाग खराब. आणि हा 810.301. 810.301 कुठे आहे? पहिला पर्याय आहे. काही टेन्शन नको घ्या, हात समजला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, प्रश्न काय दिलाय. चलो नेक्स्ट प्रश्न बघा. जर हा प्रश्न बघा, जर असं लिहून टाकायचं, जर इतकी व्हॅल्यू इतकी आहे, ठीक आहे, याची व्हॅल्यू गुणाकाराची इतकं आहे, तर तर
याची व्हॅल्यू काय राहणार असा प्रश्न आहे. ठीक आहे, चला बघा करूया, काही प्रॉब्लेम नाही. जे आधी असते आपल्याकडे त्याला लिहून टाकायचं. 1642 गुणिला 1642 गुणिला 0.005 बरोबर 8.21. ठीक आहे, आता तुमच्याकडे काय दिलं आहे? तुमच्याकडे दिला आहे बच्चा 8210 भागीला 0.5. ठीक आहे, तर याला यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं उत्तर 100% तुमच्याकडे राहणार. ठीक आहे, तर बघा बघा तर बघा आता याकडे हा गेला आहे म्हणजे भागाकाराच्या स्वरूपात गेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय राहणार? 1642 बरोबर 8.21 हा तिकडे गेला, तर भागाकारात काय घेऊन गेला? अरे भागाकारात का घेऊन गेला? 0.005 घेऊन गेला. अरे समजला का? आता तुम्हाला याला या स्वरूपाचा बनवणे आहे. नाही समजला का रे तुम्हाला रे? थांबा सांगतो पहा. थांबा सांगतो रे, टेन्शन घ्या नको रे बाबा. ठीक आहे, पहा जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. हा, देखो देखो तुमच्याकडे काय आहे? 1642 गुणिला 0.005 बरोबर 8.21. तर म्हणते, तर काय म्हणतोय की 8210 भागीला 0.5 बरोबर किती, असा प्रश्न आहे का तुमचा. ठीक आहे, तर याला तुम्हाला अशा स्वरूपामध्ये बनवणे आहे. हा अशा स्वरूपात आहे का आपल्याकडे? हा इकडे पाय 821 तर इकडे आहे बिचारा, आणि त्याच्यासोबत 0. आता हा इकडे जाईल, हा तिकडे जाणार, भाई डिवाइड मध्येच येणार ना, म्हणजे 8.21 भागीला 0.005, तर 100% हे दोघांचा भागाकार हाच राहील ना का? 1642. काहीच टेन्शन घेवायचा नाही. आता याला आपल्याला या स्वरूपामध्ये बनवणे आहे. बघ पॉइंट नंतर इथे काय होतं? इथे पॉइंट नंतर 2 अंक आहे. इथे पॉइंट आहे का रे? नाही आहे. पॉइंट कुठे गेलाय? 1 2 3 अंकाच्या समोर गेलाय. 3 अंक समोर जा. 3 आहेत का? नाही ना जी, बनव ना. तर हा 1 2 3 अंक समोर गेला, म्हणजे 8210 झाला. तर मला एक गोष्ट सांग, इथे पॉइंट आहे का? नाही. तर इथे पण 3 अंक तुम्हाला समोर जावं लागेल. म्हणजे आहे का 3 अंक? नाही. तर बनव ना. तर मग 1 2 आणि 3. समजला का? पॉइंट इकडे समोर आला. आता संपला नाही इथेच प्रश्न बया. आता पाय इथं काय आहे? पॉइंट 5 आहे, म्हणजे 5च्या जवळ तो गेला आहे. का गेला आहे? जवळ. हा आणि वरतून बघ भागाकार आहे, बरं लक्षात ठेव. जो भागाकार आहे, भागाकारामध्ये काय होते हाही लक्षात ठेवायचा. आता लक्ष दे, पॉइंट किती समोर गेला? 1 आणि 2 समोर गेलाय. का? कारण की 0.5 त्याचा उत्तर आहे. तर तुम्ही का करता माहित आहे का? अजून समोर समोर जाता 2 अंक. बया आता हा भागाकारात आहे, तर 2 अंक समोर नको जा बयाऊ. ठीक आहे, बघा मी काय केलं आहे. आता तो भागाकारात आहे ना, तर 2 अंक खाली समोर जा, म्हणजे खाली असं असा मेला, तर उत्तर झाला 16420. समजला का रे? 16420 तुमचा उत्तर. 2 ठिकाणी आहे का रे बापा? 16420 16420 16420 बाबा बाबा बाबा, चारही दिमाग करा, होते कधी कधी. ठीक है, गलती से टाइप हो गया होगा. चलो नेक्स्ट प्रश्न पहा. नेक्स्ट प्रश्न पहा. ठीक है, नेक्स्ट प्रश्न काय आहे रे? खुल जा सिमसे. यस. आता जेव्हा प्रश्न काय म्हणते बघा, मराठीमध्ये सांगतो. जर 154.85 26.40 सोबत गुणाकार होतोय, तर उत्तर आल्यावर पूर्ण संख्या कोणती, असं म्हणणं आहे त्याचा. दशांश संख्या नाही म्हणे बरं. तो तो काय म्हणत आहे? पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे काय होतोय? पॉइंटच्या आधीची म्हणजे काय? त्याला म्हणतात पूर्ण संख्या. आणि पॉइंटच्या नंतरची म्हणजे काय? त्याला म्हणतात दशांश संख्या. समजलं का रे? दशांश संख्या. ओके, चलो अब त्याचा गुणाकार कराल यार तुम्ही. तो गुणाकार करून जो उत्तर येणार आहे, जर पॉइंटच्या इकडला जो उत्तर आहे तोच तुमचं उत्तर आहे. खत्म का? ठीक है, ट्राय करके देख लेना इसको. चलो गोपिका 120